नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काही काही व्याधी किंवा काही काही आजार असे असतात की ज्यांचं नाव ऐकल्या क्षणी पेशंटच्या पायाखालची जमीन सरकते. समाजाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कुटुंबाचं म्हणावं तसं सहकार्य लाभत नाही. अशा आजारांवर, अशा गंभीर आजारांवर वेळीच योग्य मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाचं असतं. आपण चाणाक्ष प्रेक्षक आहात. आपण ओळखलंच असेल मी कुठल्या आजाराविषयी बोलतेय. त्या आजाराचं नाव आहे एड्स. साधारणतः 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर या आजाराचा पहिला रुग्ण आढळला. 1986 मध्ये भारतामध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळला. आज इतकी वर्ष गेल्यानंतरही या आजाराविषयी समाजाच्या मनामध्ये असणारी जी काही याच्याविषयीची चुकीचे समज आहेत किंवा कुटुंब किंवा एकूणच तो रोगी किंवा तो दुर्धर आजाराने ग्रस्त झालेला जो काही पेशंट आहे तो देखील का इतका घाबरलेला आहे. मग याच्यावर काही औषध उपचार नाही आहेत अशा प्रकारचा एक समज आपल्या समाजामध्ये अजूनही आहे का? किंवा जेव्हा आपण आज 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय आणि आपली जी तरुण पिढी आहे ती पाश्चात्य सगळ्या संस्कृतीचं अंधानुकरण करत आहे, अशा वेळी या एड्सचं प्रमाण पसरणार आहे का? महिलांमध्ये याविषयीची जनजागृती आहे का? किंवा कौटुंबिक एकूणच अत्याचाराच्या बळी पडून अशा आजारांचं प्रमाणही वाढलेलं आहे का? असे असंख्य प्रश्न या आजाराच्या माध्यमातून समोर येतात मंडळी. त्यामुळे याच्यावर खोल विवेचन किंवा चिंतन होणं फार महत्त्वाचं आहे. ते यासाठीही महत्त्वाचं आहे की महिलांमध्ये जर अशा प्रकारचा आजार असेल आणि तो तिला माहीत नसेल आणि जर तिने तो आजार किंवा तो रोग नवजात शिशूला किंवा नवीन येणाऱ्या बाळाकडे तिच्याकडनं संक्रमित झाला तर ही बाब फार चिंतेची आहे. मंडळी, म्हणूनच या विषयावर गांभीर्याने विचार करण्यासाठी आज सखीचा मंच आमचा सज्ज आहे. विषय काय आहे तो जाणून घेऊयात. आजचा आपला विषय आहे एड्स, जनजागृती आणि सुरक्षित मातृत्व. अशा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी ज्या तज्ज्ञांना आमंत्रित केलेला आहे त्यांचा परिचय करून देते. ते आहेत डॉक्टर राजश्री दयानंद कटके. मॅडम प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र विभाग, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे समूह रुग्णालय, मुंबई येथे. दुसरे आमच्या गेस्ट आहेत डॉक्टर श्रीकला आचार्य. जनवैद्यक औषधशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असून केएम रुग्णालयात मॅडम प्राध्यापक आहेत. 26 वर्षांचा मॅडमचा अनुभव आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या 6 वर्षापासून अतिरिक्त प्रकल्प संचालिका म्हणून त्या काम बघत आहेत. मंडळी, या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, मला खात्री आहे. या फोन नंबरच्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधा आणि प्रश्न विचारा. आमचे फोन नंबर आहेत 24908050, 24988050 हे आमचे नंबर आहेत आणि 022 हा एसटीडी कोड आहे. मोबाईल धारकांनी देखील या कोडचा वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. आपल्या दोघींचंही सखीच्या मंचावर मनापासून स्वागत करते. मॅम, आपण 1 डिसेंबर मला वाटतं जागतिक एड्स दिन म्हणून पाळतो किंवा 18 मे हा लसीकरण दिवस म्हणून पण आपण पाळतो. तर त्या अनुषंगाने पण आम्ही अनेकदा कार्यक्रम घेतो. पण आजचा आपला जो विषय आहे तो मला महिलांच्या आणि सखीच्या मंचाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा वाटतो की एका महिलेकडनं जेव्हा बाळाकडे हा आजार संक्रमण होणार आहे, ही धोक्याची घंटा आहे येणाऱ्या पिढीसाठी, तेव्हा आपण काय काळजी घ्यायला पाहिजे या विषयाशी तुम्हाला बोलतं करण्याआधी मला PMTCT म्हणजे नेमकं काय मॅडम आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. PMTCT हे एका उपक्रमाचं HIV नियंत्रणाच्या अंतर्गत आपण प्रिव्हेन्शन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन म्हणजेच जर माता गरोदर असेल आणि HIV संसर्गित असेल तर तिच्याकडनं गरोदरपणामध्ये, बाळंतपणामध्ये किंवा बाळंतपणानंतर आईकडून बाळाला HIV संसर्ग होऊ शकतो. तर हा होऊ नये म्हणून आपण ज्या वेगवेगळ्या उपाययोजना करतो आहोत, भारत सरकारच्या HIV नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आपण सर्व आरोग्य केंद्र, इस्पितळं यामध्ये हा कार्यक्रम राबवतो. अगदी. मॅडम, आपल्याकडनं आईपासून बाळाकडे हा ट्रान्समिट होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी तुमच्याकडनं जाणून घेतेच. पण मला जरा सुरुवातीला खरंच आपल्याकडे महिलांमध्ये तळागाळापर्यंत याच्याविषयी जागृती आहे का? नमस्कार सर्वांना. खरं तर अतिशय चांगला प्रश्न आहे. म्हणजे गरोदर स्त्रियांना हा बराच धोका आताच आपल्याला लक्षात आलं की 1986 मध्ये चेन्नईमध्ये पहिली केस आपल्याकडे आली
आणि या सगळ्या धर्तीवरती जर आज बघितलं तर गरोदर स्त्रियांकडून कसं ते आपल्या नवजात शिशूला जायला नाही पाहिजे, तर त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. एक तर म्हणजे सगळ्या गरोदर स्त्रियांचं काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एक समज, ह्या अवेअरनेस समाजामध्ये होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर त्या जेव्हा आपल्या केंद्रात येतील तेव्हा रजिस्ट्रेशन, नोंदणी झाल्यानंतर त्यांची टेस्टिंग होणं फार गरजेचं आहे. कारण ही HIV ची जी टेस्टिंग आहे ती आता आपण 100% सगळ्याच गरोदर स्त्रियांना करतो, त्याच्यामुळे असं काही नाहीये. पण त्यानंतर जर आल्यानंतर जर ही टेस्ट आली तर एकतर निगेटिव्ह येईल किंवा पॉझिटिव्ह येईल. निगेटिव्ह आली तर तुम्ही परत रिपीट करू शकता, कारण त्याचा एक विंडो पिरियड असतो. आणि पॉझिटिव्ह जर समजा आली तर त्याच्यात फारसं घाबरण्यासारखं नसतं, की त्याच्यामध्ये आपण पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण त्या पेशंटला टेस्ट केल्यानंतर आपण समजावून सांगतो. कारण त्या घाबरलेल्या असतात, HIV म्हणल्यानंतर प्रत्येकानाच खूप घाबरल्यासारखं होतं. तर त्यानंतर जर आपण त्यांना वेळेत योग्य ट्रीटमेंट जर समजा दिली आणि त्यांना आपण त्यांच्या पतीपासून, कुटुंबाकडून आणि दवाखान्यातून हा जर आपला चांगला सपोर्ट देण्यात आला तर मग त्या ट्रीटमेंटनी नवजात शिशूला ते कमी प्रमाणात होतं. पण जर समजा आपण टेस्टच नाही केली किंवा टेस्ट करण्यासाठी नकार दिला तर मग मात्र खूप चिंतेचं होतं. आजही आम्ही असे पेशंट पाहतो की ज्याच्यामध्ये पेशंट येतो पहिल्या वेळेस, तो कुठेच रजिस्टर्ड केलेला नसतो आणि मग त्यानंतर त्याला एड्सची लागण झालेली असते. तर मग त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला एक डिफिकल्टी येते ट्रीटमेंट देण्यासाठी. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गरोदर स्त्रियांनी नोंदणी करणं गरजेचं आहे आणि ही काउन्सिल केल्यानंतर टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्याला हा आजार आहे किंवा नाही, आणि असेल तर त्या मार्गाने, तज्ज्ञांच्या मार्गाने आपण आपली ट्रीटमेंट करून घेणं अतिशय गरजेचं आहे. अगदी कटके मॅडम, तुम्ही खूप छान सांगत आहात आणि पुढेही तुमच्याकडनं या विषयाच्या संदर्भात मी अधिक डिटेल्स घेणार आहे, की झाल्यानंतर किंवा होऊ नये म्हणून काय आपण काळजी घ्यायला हवी. पण मॅम, आपल्याकडे येण्याआधी मला एक असा प्रश्न विचारायचा की साधारणतः आपल्याकडे जनजागृती कमी पडते का, आणि आजचं समाजातलं एक विदारक चित्र आपण काय बघता, थोडंसं मला आपण आईकडे वळूच यात, परंतु आई होण्याआधीच एक स्त्री असेल किंवा कुठल्याही व्यक्तीने याविषयी काय सतर्कता बाळगायला हवी असं आपल्याला वाटतं? हा HIV संसर्ग जो आहे, म्हणजेच ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, माणसामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी करणारा हा विषाणू. बरोबर. हा विषाणू आपल्या शरीरामध्ये फक्त 4 प्रमुख मार्गांनीच येतो. भारतामध्ये जर आपण बघितलं, कारण हा विषाणू जो असतो हा त्या संसर्गित व्यक्तीच्या रक्तामध्ये असतो. ती व्यक्ती पुरुष असेल तर त्या व्यक्तीच्या वीर्यामध्ये असतो आणि ती व्यक्ती स्त्री असेल तर तिच्या योनिस्त्रावामध्ये असतो. जेव्हा ह्या दूषित स्त्रावांची मिसळ होते, अदलाबदल होते, तेव्हाच हा संसर्ग एका संसर्गित व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणजेच आपल्याकडे भारतामध्ये असं दिसून आलेलं आहे की 100 संसर्गित व्यक्तींपैकी 90हूनही जास्त व्यक्तींना त्याचा संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून झालेला असतो. 4 ते 5% व्यक्तींना गरोदर मातेकडनं बाळापर्यंत तो पोचलेला असतो, कारण त्या गरोदर असताना ती चाचणी केली जात नाही, उपचार सुरू केले जात नाही आणि अननोईंगली हा संसर्ग जो आहे तो त्या संसर्गित मातेकडनं बाळाकडे जातो. तिसरा जो प्रकार आहे संसर्ग होण्याचा प्रकार जो आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की देशाच्या काही भागामध्ये जिथे तरुणांमध्ये शिरेवाटे अंमली पदार्थाचं सेवन करण्याचं व्यसन आहे आणि त्या शिरेवाटे अंमली पदार्थ घेताना जर ती सुई किंवा ते उपकरण त्यांनी एकमेकांमध्ये शेअर केलं आणि त्यातला कोणी व्यक्ती संसर्गित असेल तर त्यामुळे HIV नाही तर दुसरे जे काविळीचे प्रकार आहेत, आपण हेपॅटायटिस B किंवा C हे जे म्हणतो, असे सुद्धा त्यामधनं संसर्ग त्यामुळे होऊ शकतो. आणि अगदी आता कमी प्रमाणामध्ये दिसून येणारा जो संसर्गाचा प्रकार आहे तो म्हणजे दूषित रक्त. दूषित रक्त जर गरजू रुग्णाला चढवलं गेलेलं असेल आणि त्या रक्तामध्ये HIVची विषाणू असतील तर त्या रुग्णाला HIV संसर्ग होऊ शकतो. परंतु सध्या आपल्याकडे ह्याचं प्रमाण 0.2%, म्हणजेच हजारामध्ये 2 एवढंच. कारण आपल्याकडे सर्व रक्तपेढ्यांमधून रक्त हे ऐच्छिक रक्तदानामधूनच आणि निरोगी रक्तदात्यांकडनं घेतलं जावं आणि ह्या सर्व घेतलेल्या रक्ताची आपण चाचणी करतो. त्यामुळे ह्या प्रकारामधनं संसर्ग होण्याचे जे धोका आहे तो खूप कमी झालेला आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला समाजामध्ये HIV संसर्ग नवीन होऊ नयेत ह्यावर लक्ष द्यायचं असेल तर
जे असुरक्षित लैंगिक संबंधातून जे प्रामुख्याने आपल्याकडे हा HIV संसर्ग होतो आहे जनसामान्यामध्ये, त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. अगदी अगदी. आता मॅडमने जसं सांगितलंय की असुरक्षित लैंगिक संबंध, मॅम त्याच्यावर तुम्ही काही भर टाकणार आहात का? कारण तुमच्याकडे जेव्हा नवीन एक गर्भवती स्त्री येते, बऱ्याचदा तिला माहिती नाहीये की आपल्याला अशा प्रकारचा संसर्ग झालाय, अचानक तिच्या समोर येते आणि ती घाबरते असं तुम्ही म्हणता. अशा वेळी एक तिला मानसिक उभारी देणं हे फार महत्वाचं असतं. आणि अशा स्त्रिया गर्भधारणा करू शकतात का, प्रेग्नंट होऊ शकतात का आणि एका हेल्दी बाळाला जन्माला घालू शकतात का? हो, तर फक्त आता ही एक थोडीशी स्लाइड आपण मॅडमने एक्सप्लेन केलेलं आहे, पण याच्या चित्राने आपल्याला ते दिसेल. बरं. पण ती आपण बघू शकतो की इथे प्रेग्नंट लेडीजला वगैरे होतं. आणि दुसरं महत्वाचं जे आहे की जे आम्हाला पेशंट्स खूप वेळेस विचारतात की ट्रेनमध्ये बसलं तर मग एकमेकांना होतो का, तर तो होत नाही. ऑफिसमध्ये होत नाही शेअर केलं, शेअरिंग क्लीन टॉयलेट केलं तरी ते होत नाही. आणि त्याच्यानंतर कुणाला जर खूप खोकला आला किंवा हात मिळवलं किंवा एकमेकांबरोबर बसला किंवा मच्छरनी काटलं तर ते होत नाही. मग आता ते होतं कसं, तुम्ही जे मला विचारता की आईपासून ते दोन गोष्टी आहेत की बऱ्याच वेळेस आपण लग्न करताना आपण नेहमी म्हणतो, मी तर नेहमी बऱ्याच प्रोग्राममध्ये मी हेच सांगते की जसं आपण कुंडली जमवता सगळं बघता, तसं HIV, ब्लड ग्रुप, VDRL ह्या ज्या टेस्ट आहेत आरोग्याच्या, तर ह्या सगळ्या टेस्ट पण करून घेतल्या तर लग्नाच्या अगोदर तर ते अतिशय महत्वाचं ठरेल. म्हणजे त्यामध्ये आपल्याला ते कळणार नाही. पण दुसरी गोष्ट आहे की प्रेग्नंट झाल्यानंतर समजा आपण प्रेग्नंट झाल्यानंतर आपण टेस्ट केली आणि त्याच्यात जर पॉझिटिव्ह आलं तर मग काय करायला पाहिजे. तर अशा वेळेस आणि ती प्रेग्नन्सी बऱ्याच वेळेस ते म्हणतात की नाही मॅडम, काही लोकांना असं वाटतं की नाही आम्हाला प्रेग्नन्सी ही ठेवायची नाही. तर मग त्याच्यामध्ये ते त्यांना हवा असेल तर आपण त्यांचा तो हक्क असतो ते टर्मिनेट करतात. काही जण बरेच जण उशिरा येतात 6व्या 7व्या महिन्यानंतर आणि मग त्यानंतर मग आम्ही काय करतो, त्याची नाव नोंदणी करून घेतो आणि त्यांना चांगल्या प्रकारची आम्ही ट्रीटमेंट देतो. आता चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे काय, दोन ट्रीटमेंट असतात. एक तर म्हणजे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यांचं वजनही जास्त वाढत नाही याच्यामध्ये आजारामुळे, तर त्यामुळे आपण त्यांना चांगला सकस आहार की ज्याच्यामध्ये चांगले प्रथिने आहेत, दूध आहेत, कुणी मांसाहार घेत असेल तर ते फळं आहेत आणि पालेभाज्या आहेत, तर हे आहार आपण त्यांना ते चांगला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर रेस्ट द्यायला पाहिजे आणि व्यायाम, थोडासा एक्झरसाइज प्रेग्नन्सीमध्ये ते करणं फार गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर समजा त्यांना गरज असेल तर त्यांना आम्ही ते CD4 काउंट करून आणि त्यांचं आमच्याकडे जे एड्सच्या लोकांना जे सेंटर असतं की ज्याच्यामध्ये आम्ही ते ट्रीटमेंट देतो, त्याला आम्ही ART सेंटर म्हणतो, हे सगळीकडेच आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना त्यांची औषधं सुरू करतो. याचे दोन फायदे होतात की एक तर त्यांच्या शरीरामध्ये जे काही जंतू आहेत, विषाणू आहेत, तर त्याचा रोग तो पुढे जात नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी होते की ती डिलिव्हर झाल्यानंतर किंवा ती बाळाला पाजवणार असेल तर मग त्याच्यामध्ये ते बाळाला पण थोडंसं प्रोटेक्शन मिळतं. तर त्यामुळे याच्यामध्ये बरेच लोक काय करतात, घाबरतात. पहिली तर गोष्ट अशी असते की महिलांना जर समजा HIV झाला तर तिला ते दोन्ही बाजूनी संकट आल्यासारखं असतं. म्हणजे ती स्वतःही खचून जाते, त्याच्यानंतर घरचेही किती सपोर्ट करतील ते सांगता येत नाही. तर मला ह्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की त्या बऱ्याच वेळेस इनोसंट व्हिक्टिम असतात, म्हणजे त्या निगेटिव्ह असतात आणि बऱ्याच वेळेस कुठे कामासाठी वगैरे त्यांचे पती वगैरे गेलेले असतात आणि त्याच्याकडून त्यांना झालेला असतो. तर त्यामुळे त्यांना समजून घेणं, त्यांना सहकार्य करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, खूप छान सांगत आहेत. अशीच माहिती आपण घेणार आहोत मंडळी, परंतु इथे घेते छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे एड्स, जनजागृती आणि सुरक्षित मातृत्व. या विषयावर बोलत असताना मॅम, आता आपण मगाशी जो अगदी महत्त्वाचा मुद्द्यावर चर्चा करत होतो की अशी महिला प्रेग्नंट होऊ शकते का जी HIV पॉझिटिव्ह आहे आणि ती एका व्यवस्थित हेल्दी बाळाला जन्माला घालू शकते का, यावर आपण काय भर टाकाल? HIV संसर्गित जी स्त्री आहे ती गरोदर राहू शकते, ती नवजात अगदी निरोगी बाळाला जन्मसुद्धा देऊ शकते. यामध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एक म्हणजे तिने लवकरात लवकर स्वतःची नाव नोंदणी केली पाहिजे. म्हणजे गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यामध्येच जर तिने नाव नोंदणी केली, स्वतःची HIVची रक्तचाचणी केली, ही रक्तचाचणी आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्व उपकेंद्र, म्हणजे आपण सबसेंटर असं जे म्हणतो, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ह्या सर्व ठिकाणी ज्या आपल्या नर्स असतात त्यांच्याकडे ही चाचणी उपलब्ध आहे. बोटामधनं एका थेंबाची चाचणी करून आपल्याला अर्ध्या तासामध्ये हा रिपोर्ट कळतो, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे.
पॉझिटिव्ह असेल तर आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये ह्याची परत एकदा कन्फर्मेशन चाचणी करून घेतो आणि तिथे आपण त्या रक्ताची 3 वेगवेगळ्या चाचण्यांप्रमाणे टेस्ट करून कन्फर्मेशन करतो. महत्त्वाचं हे ह्यासाठी आहे की जर ती स्त्री HIV संसर्गित आहे असं कळलं तर आपण त्या स्त्रीला लगेच HIV विषाणू नष्ट करण्यासाठी जे औषधं आपल्याकडे भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली आहेत ती औषधं ज्याला आपण अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट म्हणजेच ART हे म्हणतो, ही औषधं आपण लगेच सुरू करतो. ही औषधं लवकरात लवकर गरोदरपणामध्ये सुरू करण्यामुळे जे फायदे होतात म्हणजेच त्या गरोदर स्त्रीच्या शरीरामधले जे HIV विषाणू असतात त्यांचं प्रमाण खूप कमी होतं. त्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे तिची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती व्यवस्थित राहते. तिच्याकडनं बाळाला HIV संसर्ग होण्याचा जो धोका असतो तो आपल्याला खूप कमी करता येतो. त्यामुळे HIV संसर्ग आहे हे कळल्याने त्या स्त्रीने घाबरून जाऊ नये, तिच्या कुटुंबियांनी घाबरून जाऊ नये. बऱ्याच वेळेला असंही होतं की गरोदरपणामध्ये ही चाचणी केल्यामुळे त्या स्त्रीला ती संसर्गित आहे हे कळतं. त्याच वेळी आम्ही तिच्या पतीची सुद्धा चाचणी करतो आणि बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की पती सुद्धा HIV संसर्गित असतो आणि पतीमुळे तिला ती लागण झालेली असते. परंतु आम्ही दोघांचेही उपचार लगेच सुरू करतो आणि असं दिसून आलेलं आहे म्हणजे आपल्याकडे 2015 पासून म्हणजे गेली 5 वर्ष आपल्याकडे भारत सरकारने ही योजना राबवलेली आहे की आपण संसर्ग आढळून आल्या कुठल्याही महिन्यामध्ये असो गरोदरपणाच्या आपण हे उपचार सुरू करतो. ह्या उपचारामध्ये 3 औषधं असणारी एक गोळी रोज ठराविक वेळेला घ्यावी लागते. ती महिला प्रेग्नंट असेल तरी पण ती गोळी होय, म्हणजे आपण प्रेग्नन्सीमध्ये नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कॅल्शियम दिलं जातं, व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात, लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. त्याचबरोबर ही ARTची जी गोळी असते ती रोज त्या स्त्रीने ठराविक वेळेला न चुकता घ्यायची असते. ह्या गोळीमध्ये जी HIV विषाणू नष्ट करणारी औषधं असतात त्यामुळे तिच्या शरीरामधले विषाणू कमी होत जातात. आणि आता नुकत्याच ज्या आमच्याकडे गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याकडे 9व्या महिन्यामध्ये आम्ही त्या स्त्रीच्या शरीरामध्ये किती विषाणू आहेत ह्याची सुद्धा चाचणी करतो. बरं. त्यामुळे जर तिच्या शरीरामधले विषाणू पूर्णपणे कमी झालेले असतील म्हणजेच बाळाला संसर्ग होण्याचा धोका बाळंतपणामध्ये किंवा बाळंतपणानंतर हा अतिशय नगण्य एवढा होतो. म्हणजे आमच्याकडे मुंबईमध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की सर्वसाधारणपणे वर्षभरामध्ये आमच्याकडे 450 HIV बाधित गरोदर महिला असतात. परंतु गेली 3 वर्ष फक्त एकाच बाळाला ही लागण झालेली दिसून आलेली आहे ह्या 450 महिलांपैकी. आणि ह्या मागचं कारण असं आहे की जेवढ्या लवकर आपण हे उपचार सुरू करू गरोदरपणाच्या तेवढं हे बाळाकडे संसर्ग न होण्याचं जे प्रमाण आहे हे आपण वाढवू शकतो म्हणजेच बाळाला सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे माझी विनंती हेच राहील किंवा आवाहन हेच राहील की लवकरात लवकर गरोदरपणामध्ये आपली HIV तपासणी करून घेतली पाहिजे. तपासणीमध्ये संसर्ग आढळून आला तरीही घाबरून न जाता लगेच ART उपचार सुरू केले पाहिजेत. हे उपचार सातत्याने घेतले पाहिजेत. मध्येच ते कोणीतरी सांगितलं असं किंवा कुठल्याही गैरसमजामधून थांबवायचे नाहीयेत. आणि हे उपचार जे असतात हे आयुष्यभर घ्यायचे असतात. आणि ते उपचार सरकारकडनं फ्री आहेत असंही काही आहे? हो, म्हणजे हे उपचार जे आहेत ह्या उपचारांसाठी ART उपचार केंद्र म्हणजेच हे उपचार जिथे उपलब्ध होतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि उपजिल्हा रुग्णालय आहेत इथे हे ART उपचार केंद्र उपलब्ध आहे. तिथे आपल्याला संदर्भित केलं जातं. तिथे आपल्या इतर रक्त चाचण्या केल्या जातात म्हणजेच हिमोग्लोबिन म्हणा किंवा इतर काही संसर्ग झालेला आहे का किंवा TB आहे का, क्षयरोग झालेला आहे का हे बघितलं जातं आणि इमिडिएटली आपण त्यांना उपचार सुरू करतो. CD4 हे जसं मगाशी कटके मॅडमनी सांगितलं CD4 हे आपल्याला तो आजार आपली प्रतिकारशक्ती त्या आजारामुळे किती कमकुवत झालेली आहे हे कळण्यासाठी म्हणून आम्ही एक ती CD4 चाचणी करतो. परंतु गरोदर महिलेच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या तपासण्या होईपर्यंत आपण थांबत नाही. त्यांना ताबडतोब आपण ARTचे उपचार सुरू करतो. मॅम आता ह्याच्यामध्ये बरेच गैरसमज आहेत असंही दिसून आलेलं आहे.
थोडक्यात जरा मला सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर द्याल का की HIV आणि एड्स याच्यामधला फरक काय आहे? HIV म्हणजे ते विषाणूचं प्राथमिक स्वरूपातलं जे इन्फेक्शन असतं ते इन्फेक्शन. पण जर समजा आपण योग्य वेळेत जर ARTची ट्रीटमेंट सुरू केली तर त्याचा जो प्रोग्रेस असतो तो होत नाही. पण बऱ्याच वेळेस असं निदर्शनास येतं की हे निदान होत नाही आणि तिच्या शरीरामध्ये एक एक सिम्पटम्स असे डेव्हलप होतात आणि एक एक त्यांच्या सिस्टीम्स त्याच्यामध्ये याचा हे होतो, स्प्रेड होतो, पसार होतो. तर त्याला आम्ही एड्स म्हणतो, म्हणजे अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे याच्यामध्ये बॉडीमधल्या बऱ्याचशा अशा ज्या आपल्या संस्था आहेत तर त्या संस्था त्याच्यामध्ये अफेक्ट होतात आणि मग त्याला ते एक सिरियस प्रकारचं एक स्वरूप येतं. पण जरी एड्स झाला तरी घाबरून जाण्यासारखं काही नाही. आता आपल्याकडे चांगल्या ART फर्स्ट लाईन, सेकंड लाईन असे ड्रग्स अवेलेबल आहेत आणि नॅकोतर्फे म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, देन MDAC, MSAC अशा ह्याच्याप्रमाणे ही जी एक चांगल्या पद्धतीची आपल्या देशामध्ये एक सेवा देण्याची किंवा ट्रीटमेंट देण्याची ही जी एक लॅडर आहे, म्हणजे एक आपण म्हणतो त्या लॅडर प्रमाणे जर आपण बघितलं तर अगदी जनमानसापर्यंत आपण हे गेलेलो आहोत. पण मॅम इथे एक सर्वसामान्य स्त्रीच्या मनामधला जो प्रश्न आहे तो मला तुम्हाला विचारावा वाटतो की एक नॉर्मल जी स्त्री प्रेग्नंट आहे ती आणि एक HIV पॉझिटिव्ह असलेली स्त्री जी प्रेग्नंट आहे यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काय वेगळा फरक आहे का? वेगळी काळजी घेतली पाहिजे का? काय फरक काही आहे का? हो, तर फार चांगला प्रश्न आहे. बेसिकली कसं आहे की तुम्ही प्रेग्नंट नॉर्मल स्त्री आणि प्रेग्नंट HIVची ह्या दोन्हीमध्ये दोन गोष्टीचा फरक असतो. एक तर तिची रोगप्रतिकार शक्ती किती चांगली आहे हे ते सगळ्यात महत्वाचं. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे की रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर तिच्यामध्ये आणि HIV न झालेल्या याच्यामध्ये काही फारसा फरक नसतो. पण जर समजा रोगप्रतिकार शक्ती कमी आहे आणि हा आजार जर बळावत असेल तर मग त्याच्यानंतर मग तिला कधी समजा ब्लड प्रेशरचा म्हणजे कुठला त्रास आहे प्रेग्नन्सीमध्ये किंवा वजन समजा वाढलं पाहिजे, आईचं वजन गरोदरपणामध्ये वाढलं पाहिजे आणि बाळाचं पण ते वाढलं पाहिजे, तर या गोष्टीमध्ये किंवा तिला इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे जर रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर ह्या गोष्टींचा थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागते. पण त्याला आपल्याला असं म्हणता येणार नाही की बाबा की एड्समध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होतात आणि नॉर्मल ह्याच्यामध्ये होत नाहीत, तसं नाहीये ते. बेसिकली डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. डिलिव्हरीमध्ये कसं आहे, प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला निश्चितच यांना जास्त थोडीशी काळजी ह्याच्यासाठी घ्यावी लागतं की यांचा जो एक वजन वाढणं जे आहे त्याच्यामध्ये जो सकस आहार आहे तो घेणं फार गरजेचं आहे. त्यांनी तो आराम करणं पण गरजेचं आहे. तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे की यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी जो काही व्यायाम आहे, समजा जो काही आहार आहे किंवा जे काही आपण व्हिटॅमिन्स म्हणतो, जीवनसत्व आहे, क जीवनसत्व, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्याला त्या पूरक ठरतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अशा पेशंट जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे येतात तर तेव्हा आपण ही ड्रग्स सुरू करूपर्यंत आपण ARTचे पण ड्रग्स चालू करतो आणि आपल्याकडे ते सेंटर्स आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस जर समजा कुठला साईड इफेक्ट झाला, हे झाला, कधी नाराजी होते, तर ह्या शारीरिक ह्याच्याबरोबर त्यांची मानसिक क्षमता उंचावणं आणि समजून घेणं, तर ह्या काउन्सिलिंगची फार गरज असते. तर ते आम्ही खूप चांगलं करत असतो. मॅडम याला धरूनच हा प्रश्न मला फार महत्वाचा वाटतो की जेव्हा आपण प्रेग्नंट महिला म्हणतोय HIV पॉझिटिव्ह तर आपण औषध उपचार करतोय पण तिच्या मानसिक स्वास्थ्याची विशेष काळजी आम्ही आमच्याकडे काउन्सिलर आहेत. त्याच्यानंतर स्वतः मी सुद्धा आज म्हणजे 20 वर्ष HIVच्या ह्याच्यामध्ये काम करते. तर आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सगळ्यांना मिळून मी स्वतःही काउन्सिल केलेलं आहे की म्हणजे हा आजार झाला म्हणजे फार म्हणजे स्वतःला काही जास्त असा त्रास करून घेऊ नका मनाला, किंवा कधी कधी दोष दिला जातो स्वतःला. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे क्लिष्ट आहे तर ते आम्ही एकदा ग्रुपनी काउन्सिलर आणि आम्ही पण करतो. आणि काउन्सिलर हे जे आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणजे जर आज आपण बघितलं नॅशनल एड्स कंट्रोल गाईडलाईन्समध्ये लॅब टेक्निशियन अँड द काउन्सिलर हे दोन्हीही आपल्याला उपलब्ध असतात. आणि डॉक्टर्स आता फार खूप चांगला रोल करतात. म्हणजे शिकणारे डॉक्टर्स आहेत, आम्ही कन्सल्टंट आहोत, तर आम्ही निश्चितपणे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो. आणि तिसरं महत्वाचं असं आहे की आज बघितलं आपण 1986 मध्ये जी परिस्थिती होती, जे खूप घाबरल्यासारखं वाटतं, तर ते आता रुग्णांना अवेअरनेस आहे समाजामध्ये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की बरेच जण हे व्यवस्थितपणे हे ट्रीटमेंट पार पाडतात आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बऱ्याच केसेस ह्या चांगल्या 15-15, 20-20 वर्ष आज ते आयुष्य काढतायत. आणि मुलं पण ज्यांना पॉझिटिव्ह झाले होते तर ती आता आमची 12, 15, 16 वर्षाची पण झालेली आम्ही पाहिलेली आहेत. आणि आता मॅडम जसं म्हणाला की त्याचा रेट कमी आहे, तर तिथे आता निगेटिव्ह मुलं पण आहेत
तर त्याच्यामुळे त्यांना एक चांगलं कौटुंबिक वातावरण पण मिळतं. त्याच्यामुळे आता सुधारणा मानसिक ह्याच्यामध्ये पण चांगली बऱ्यापैकी झाली. आपल्याला पॉझिटिव्ह चित्र Positive दिसतं. changes पण आम्हाला तरी दिसतात. देखील मॅडम आपलं मत आहे का, कारण कुटुंबाचं पाठबळ आणि समाजाचा दृष्टिकोन फारच महत्वाचा असतो या अशा पेशंट्सना. आता मला तुम्हाला या प्रश्नाकडे न्यायचंय की ती महिला जेव्हा प्रेग्नंट असते किंवा डिलिव्हरी नंतर नवजात शिशु हा एक महत्वाचा भाग आहे की तो जन्मल्याबरोबर अशा नवजात शिशूंमध्ये नॉर्मल डिलिव्हरीच्या नवजात शिशूंपेक्षा काही फरक असतो का, विशेष वेगळी काळजी यांची काही घ्यावी लागते का? जसं आता मॅडमनी सांगितलं की या स्त्रियांची प्रसूती ही इतर HIV निगेटिव्ह स्त्रियांसारखीच असते. त्या HIV पॉझिटिव्ह आहेत म्हणून आपल्याला वेगळ्या प्रकारची सर्जरी वगैरे असं काही करावं लागत नाही. बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी आपण किंवा तिथे काम करणाऱ्या इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून ज्या युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायच्या असतात त्या सर्वांच्या बाबतीतच घ्याव्या लागतात. बाळाला बाळंतपणाच्या वेळेला किंवा त्यानंतर होणारा HIV संसर्ग थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आपण बाळाला एक स्पेशल HIVचं औषध देतो ज्याला सिरप नेव्हिरॅपिन असं म्हणतात. आणि हे सिरप नेव्हिरॅपिन जे असतं ते बाळाला आपण 6 आठवडे म्हणजे 1.5 महिन्या ते 3 महिने इतका कालावधीपर्यंत आपण हे बाळाला जे बाळापर्यंत HIV विषाणू पोचलेले नसतील परंतु जर कधी अपघाताने ते गेलेले असतील बाळंतपणाच्या वेळेला वगैरे तर ते नष्ट करण्यासाठी म्हणून आपण हे सिरप त्या बाळाला देतो. बाळाला आईचंच दूध लगेच आपण जसं इतर बाळांच्या बाबतीमध्ये बघतो आईचंच दूध पहिल्या तासामध्येच आईकडनं दिलं गेलं पाहिजे. आईचं दूध हेच बाळासाठी संपूर्ण आहार असतो कारण त्या आईच्या दुधामधनं बाळाला संपूर्णपणे एक सुरक्षा इतर आजारापासूनची आणि पोषण जे बाळाला पूर्णपणे पचणारा असा तो आहार असतो हे देण्यासाठी आम्ही त्यांना समुपदेशन करतो. कारण बऱ्याच वेळेला असेही गैरसमज असतात की वरचं दूध, पण वरच्या दुधामधनं इन्फेक्शन्स किंवा जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि बाळाची प्रकृती खालावू शकते. त्यामुळे आईचंच दूध बाळाला 6 महिनेपर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं आम्ही म्हणतो स्तनपान दिलं पाहिजे. आणि ते देऊ शकते म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मंडळी मला वाटतं ह्या महत्वाच्या मुद्द्याला धरून आपण पुढे चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. परंतु इथे मी घेते छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. एड्स जनजागृती आणि सुरक्षित मातृत्व हाच आपला विषय आहे. मॅम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सांगत होता की एक अशी प्रेग्नंट महिला जी HIV पॉझिटिव्ह होती आणि तिने अतिशय चांगल्या हेल्दी बेबीला जन्माला घातलेला आहे का. प्रश्न असा येतो की ती ब्रेस्ट फीडिंग करू शकते का, ते किती सुरक्षित आहे आणि याच्या व्यतिरिक्त तिने काय काय काळजी घ्यायला हवी. हो, HIV संसर्गित मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर तिने स्वतःच स्तनपान बाळाला दिलं पाहिजे. कारण जसं आपण म्हटलं की आईच्या दुधामध्ये बाळाला वेगवेगळे जंतुसंसर्ग रोखण्यासाठी खूप सगळी पोषक तत्व असतात. बाळाला सहजरित्या पचेल अशा प्रकारचं ते दूध असतं. जुलाब किंवा न्यूमोनियाज हे सगळं रोखण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळी इम्युनिटी असते. आणि ह्याच्यामध्ये अगदी नगण्य प्रमाणामध्ये ह्या दुधामध्ये अगदी नगण्य प्रमाणामध्ये HIV विषाणू असले तरीही बाळापर्यंत हे विषाणू पोचू नयेत म्हणून जसं मी मगाशी म्हटलं की ह्या सर्व बाळांना आपण नेव्हिरॅपिन हे औषध ज्याच्यामध्ये HIV नष्ट करण्याचं जे औषध आहे ते आपण ह्या बाळांना देतो. जन्म झाल्या आपण पहिल्या दिवशीच हे औषध बाळाला सुरू करतो. काही वेळेला असं होतं की डिलिव्हरी खूप वेगळ्या ठिकाणी झालेली असते, खूप लहान गावात झालेली असेल आणि इस्पितळापर्यंत पोचता आलेलं नसेल तर मग काही जणांना असा प्रश्न पडतो की मग आता हे औषध इथे उपलब्ध नाहीये, काय करायचं. तर अशा वेळेला अशी डिलिव्हरी होते आहे किंवा वेळ आलेली आहे असं जर आपल्या जवळच्या ICTC केंद्रात म्हणजे जिथे HIV टेस्टिंग आणि काउन्सिलिंग केलं जातं ह्या टेस्टिंग सेंटरमध्ये कळवलं आणि पहिल्या 72 तासामध्ये म्हणजेच पहिल्या 3 दिवसामध्ये जरी हे औषध सुरू केलं बाळासाठी तरीही बाळाला ह्याचा फायदा होतो. हे औषध आपण 1.5 महिने ते 3 महिने बाळाला देतो. त्यामुळे बाळाला HIV होणार नाही ह्याची खात्री आम्हाला मिळते. ह्याचबरोबर बाळाला आपण इतर जे
संरक्षणासाठी देतो, म्हणजे लसी देतो, जन्मजात आपण बीसीजीची लस देतो, पोलिओचं देतो, तर हे जे शेड्यूल असतं, हे जे वेळापत्रक असतं, ते तसंच आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. अगदी अगदी. हा तर बाळाचा प्रश्न झाला मॅडम, पण आईने काय काळजी घ्यायला हवी? मला त्याच्यात थोडंसं ते एक ऍड पण करावं असं वाटतं की कसं आहे, बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच माता तयार नसतात हे करण्यासाठी की मुलांना आईचं दूध देण्यासाठी. जरी आईचं दूध आपण म्हणतो मातेचं दूध हे अमृता समान असतं आणि ते आपण दिलंच पाहिजे, पण बऱ्याच वेळेस त्या तयार नसतात. त्यावेळेस मग मात्र त्यांना आपण फॉर्म्युलेटेड फीड ते सांगूनही नाही ऐकत असेल तर मग मात्र तिकडे जावं. पण मला एकच गोष्ट इथं सांगायची आहे की तुम्ही मिक्स्ड ब्रेस्ट फिडिंग करू नका. म्हणजे आईचं दूध असेल तर एक्सक्लुझिव्ह आईचं दूध 6 महिने घ्या, त्याच्यामध्ये नवीन दुसऱ्यांचं दूध घालू नका आणि आर्टिफिशियल. आणि जर तुम्हाला आर्टिफिशियल तेच दूध घ्यायचं असेल, म्हणजे फॉर्म्युला फिडा म्हणतो आपण त्याला, जर तो घ्यायचा असेल तर मग आईचं दूध पाजू नका, कारण त्याच्याने फार धोके होतात. आणि जर समजा कम्प्लिटली तुम्ही आईचं दूध घेतलं तर त्याने निश्चितच फायदे आहेत आणि आम्ही सगळे तेच तुम्हाला सांगतो आहे. पण बऱ्याच वेळेस बरेच पेशंट म्हणतात नाही आम्हाला तसं नाही पाहिजे. आता दुसरा प्रश्न आपण विचारलात मला की आईने काय काळजी घेतली पाहिजे. आता डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक स्त्रियांची एक काळजी, म्हणजे याच्यामध्ये नॉन प्रेग्नंट, म्हणजे याच्यामध्ये HIV नसलेल्या स्त्रिया आणि HIV असलेल्या, खरं तर ही काळजी समानच असते. पण HIV जे झालेल्या आहेत आणि त्यांना जर समजा इम्युनिटी कमी असेल, त्याच्यामध्ये CD4 काउंट करतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये तर मग आम्ही त्यांना अँटीबायोटिक्स देणं किंवा त्यांना आपले सगळे विटामिन सप्लिमेंट्स, त्याच्यानंतर आयर्नच्या टॅबलेट्स, कॅल्शियमच्या टॅबलेट्स, त्याच्यानंतर त्यांची आपली चांगली तपासणी. म्हणजे बऱ्याच वेळेस असं आपण बघितलंय की एड्स बरोबर जी माता आहे की तिला टीबीची पण लागण झालेली असते, तर ते बऱ्याच वेळेस ते लोक टीबीचे औषध घ्यायला नको म्हणतात, म्हणजे कुठलं तर आम्ही एक घेतो असं होतं ते. तर तुम्ही स्वतःच्या मनाने टीबीचे आणि एड्सचे जे औषधं आहेत, ज्यांना टीबीची लागण झाले, तर ते स्वतःच्या मनाने बंद करू नका, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मग ते करा. ते त्या आम्ही ती त्यांची काळजी घेतो. आणि आईनी बाळाला 1 तासाच्या आत जर समजा ती तयार असेल तर डिलिव्हरी नंतर, तर तिने ते ब्रेस्ट फीडिंग करायला पाहिजे किंवा स्तनपान द्यायला पाहिजे. त्याचे भरपूर फायदे आईलाही असतात आणि बाळालाही असतात. जसं बॉन्डिंग आहे, इमोशनल डेव्हलपमेंट आहे, त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याचा बुद्ध्यांक वाढतो, त्याचा भावनिक अंक वाढतो. तर ही सगळी अमृता समान गुण आहेत आणि ती तुम्ही केली पाहिजे असं मला वाटतं. आणि कंटिन्यू केले पाहिजे ARTचे. बऱ्याच वेळेस आपण गोळ्या देतो आणि त्या गोळ्या आम्ही पाहिलेल्या आहेत की त्या फेकून पण दिलेल्या आहेत पेशंट्सनी. तर त्यासाठी आम्ही जास्त चांगली काउन्सिलिंग करतो. कारण पोस्टनेटल जे एक चांगला मुद्दा मी अर्ध्या मिनिटात सांगते की जेव्हा ह्या माता डिलिव्हर होतात त्याच्यामध्ये ह्यांच्यामध्ये डिप्रेशनचं पण प्रमाण खूप असतं, म्हणजे लो फील होतात ते बऱ्याच वेळेस. तर अशा वेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना काउन्सिलिंग करतो आणि गरजच लागली तर काउन्सिलर किंवा आणखीन तज्ज्ञ जे मानसोपचार डॉक्टर्स आहेत तर त्यांना पण आम्ही त्यांचं सहकार्य घेऊन यांची चांगली मानसिक बांधणी करून आम्ही ह्या सगळ्यांना व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देतो. नक्कीच. मॅम, EID काय आहे आणि त्याचं उद्दिष्ट कार्य काय आहे, थोडक्यात सांगता येईल का? EID म्हणजे अर्ली इन्फंट डायग्नोसिस. म्हणजे काय तर बाळाला HIVची लागण झाली आहे का हे बघण्यासाठी आम्ही स्पेशल टेस्ट करतो. आणि ही पहिली टेस्ट जी आहे ही आपण बाळ 1.5 महिन्याचं झालं की लगेच ही टेस्ट करतो. म्हणजे रक्ताचा एक थेंब आपण एका वेगळ्या प्रकारच्या फिल्टर पेपरवर घेऊन ती त्याच्यासाठी स्पेशल लॅब आपल्याकडे आहे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, तिथे आपण हे पाठवतो आणि तिकडे त्या बाळाच्या शरीरामध्ये HIV विषाणू पोचलेत का ह्याची चाचणी केली जाते. ही चाचणी आपण 6 आठवड्यांनी म्हणजे 1.5 महिन्याला करतो. त्याचप्रकारे 6व्या महिना झाल्यानंतर सुद्धा करतो, 1 वर्षानंतर करतो आणि 1.5 वर्षानंतर सुद्धा करतो. अशा 4 वेळेला आपण ही बाळाची चाचणी मुद्दामून सर्व बाळांची करतो. ह्या चाचणीमध्ये बाळ जर पॉझिटिव्ह आढळलं, म्हणजे बाळाला संसर्ग झालेला आहे असं आढळलं, तर आपण लगेच बाळाचे HIV साठीचे ART उपचार सुरू करतो. आपल्याकडे संसर्गित मातेकडनं बाळाला संसर्ग जो होण्याचं प्रमाण आहे हे ART उपचार सुरू केल्यामुळे, म्हणजे आपण जे मगाशी बघितलं, गेल्या 5 वर्षापासून आपण सर्व मातांना गरोदरपणामध्ये लवकरात लवकर ART उपचार देतो आहोत. त्यामुळे अगदी हे 100 मधल्या एकाहूनही कमी एवढ्या बाळापर्यंतच हे HIV संसर्ग होतो आहे.
आणि प्रमाण आपण खूप आटोक्यात आणलेलं आहे हो. आणि याच्यासाठी जनजागृती आणि एकंदरीतच हे सगळं जे आहे फार महत्वाचा भाग येतो. एक सखी आपल्याला मुंबईवरनं प्रश्न विचारते. मॅडम आधी प्रश्न तो घेते. हॅलो 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 आपण प्रश्न विचारू शकता? मला वाटतं काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आपण जी चर्चा करत होतो मॅडम ती आपण पुढे नेऊ. तर इथे मला हे सांगावं असं वाटेल की बाळाला जर तो संसर्ग झाला तर ते बाळासाठी आयुष्यभर तो संसर्ग राहणार असतो. खरंय. आणि त्यामुळे परत परत आम्ही हेच म्हणू की गरोदर असतानाच जर त्या स्त्रीने स्वतःची गुप्तरोगासाठीची चाचणी, ज्याच्यामध्ये आम्ही सिफिलिस हा आजार म्हणतो, हा सुद्धा असाच आईकडनं बाळाकडे गरोदरपणामध्ये जाऊ शकतो. तर सिफिलिस आणि HIV ह्या 2 चाचण्या लवकरात लवकर करून घेतल्या तर त्याच्यावरती आपल्याला उपचार मातेला देता येतात आणि बाळाला सुरक्षित ठेवता येतं. मॅम तुम्ही हा एक मुद्दा छेडला त्यामुळे मला एक प्रश्न माझ्या मनात आलेला आहे की बऱ्याच तरुण मुलींनाही हा प्रश्न आहे हल्ली की अंगावर पांढरा स्त्राव जाणे आणि त्याच्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं का आणि मग ह्याचा पुढे काही असा धोका निर्माण होऊ शकतो का? त्या संदर्भात काही जागृती करता येईल का? म्हणजे जसं स्त्रियांमध्ये अंगावर पांढरं जाणं किंवा त्याबरोबर खाज येणं किंवा जळजळ होणं, योनिमार्गामध्ये आग होणं, अशा जर समस्या असतील आणि ह्या त्या आपल्या प्रजनन अंगाचं काहीतरी जंतू संसर्ग झालेला आहे ह्याचं ते एक लक्षण असतं आणि असं जर त्रास होत असेल तर तो अंगावर काढला जाऊ नये. म्हणजे त्याच्यावर लगेच उपचार डॉक्टरांना दाखवून केले गेले पाहिजेत. काही वेळेला हा जंतू संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून पण झालेला असू शकतो. आणि जर हा जंतू संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून झालेला असेल म्हणजे जोडीदाराला हा संसर्ग होता आणि त्या जोडीदाराकडनं हा संसर्ग झालेला असेल त्या स्त्रीला, तर ह्याच माध्यमातनं गुप्तरोग आणि HIV हा संसर्ग सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मग हे सतर्क राहणं फार आवश्यक आहे. म्हणजे हा अंगावर काढण्याची प्रवृत्ती आपल्याकडे महिलांमध्ये जास्त दिसते, ती टाळली गेली पाहिजे. जो मगाशीचा आपल्याला फोन आलेला होता तो फोन पुन्हा आपल्याशी ती सखी जोडल्या गेलेली आहे. काय म्हणतात बघूयात. हॅलो हॅलो नमस्कार, मी एक सखी बोलते मुंबईवरून. बोला. आणि मला असं विचारायचं होतं की दोघी डॉक्टर खूप छान माहिती सांगतात, पण फक्त प्रश्न असा होता की ते ART हा जे उपचार केले जातात ना त्याचा त्या महिलेवरती किंवा तिच्या त्या बाळावरती काही कुठले साईड इफेक्ट किंवा काही वेगळं असं औषधाचा परिणाम होऊ शकतो का असं विचारायचं. नाही, ARTचं जे आहे तर ते आमच्याकडे रुटीनली आमच्याकडे पेशंट्स म्हणजे ज्या प्रेग्नंट गरोदर नाहीत त्या पण स्त्रिया ज्या स्त्रीरोग विभागात येतात आणि ज्यांना एड्स आहे तर त्यांना पण आपण देतो आणि प्रेग्नंट लेडीजना पण. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या ड्रग्स जे आहेत तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट जास्त होत नाही. आणि त्याचे जे एक आहे प्रत्येक वेळेसचे आम्ही 3 ड्रग्स जे सुरू करतो, टेनोफिविर, लॅमिविडिनाइन अँड इव्हेफेजिन, हे तिन्ही ज्या गोळ्या आहेत तर त्या आपण देतो आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात. हा निश्चितच जर समजा कुणाला साईड इफेक्ट्स होत असतील आणि ह्या जर गोळ्या जर समजा सूट होत नसतील तर आपण त्या गोळ्या बदलून देऊ शकतो, दुसऱ्या लाईनमध्ये दुसऱ्या गोळ्या पण देऊ शकतो असं. त्याच्यामुळे ते घाबरून न जाता आपण ते कंटिन्यू करायला पाहिजे. हा खूप चांगला प्रश्न आपण विचारलात की बऱ्याच वेळेस वाटतं की आपण थोडा दिवस ब्रेक घेऊत आणि मग गोळ्या चालू करूत, तसे पेशंट सांगतात आम्हाला. तर तुम्ही तसं करू नका, कारण हे गोळ्या आणि औषध म्हणजेच तुम्हाला आयुष्य वाढवणारी ही म्हणजे ही संजीवनी आहे. तर त्याच्याकडे तसं लक्ष देऊन तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी मला असं वाटतं की तुम्ही ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. काही महिलांचे असे प्रश्न असतात की या गोळ्यांमुळे केस गळतायत, खूप चेहरा काळा बनतोय, फारसं काही नाहीये की बऱ्याच वेळेस काय होतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरता ज्या गोळ्या दिलेल्या असतात त्याच्यामध्ये थोडे बहुत त्यांना यांच्याच बॉडीमध्ये जर इम्युनो डेफिशियन्सी असेल किंवा विटामिन्स डेफिशियन्सी असतील तर त्या आपण बी कॉम्प्लेक्स, विटामिन्स, अ जीवनसत्व, क जीवनसत्व, प्रोटीन, सकस आहार, चांगला एक माइंडसेट, ह्या सगळ्या गोष्टींनी मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीने ते जीवन जगतायत, खूप चांगली कार्य करतायत. अशी खूप आमचे म्हणजे पेशंट्स आहेत. आणि मला एक गोष्ट सांगायची, मॅडमने तर बोललेच ते तरुण वर्गासाठी. तर तरुण वर्ग हा अतिशय चांगला, म्हणजे हा आपल्या देशाचा एक प्रकारचं एक बिल्डिंग ब्लॉक्स आहे. आणि डिजिटलायझेशन खूप झालेलं आहे. आज आपल्याला गुगलवरून खूप माहिती मिळते, पण बऱ्याच वेळेस ती माहिती अर्धवट असते. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की बरेच जण हे कधी कधी जे अशा असुरक्षित लैंगिक संबंधाला बळी पडतात
तर माझं असं सांगणं आहे त्यांना की तुम्ही चांगल्या साईटवरूनच वाचन करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर समजा होतच असेल तर निरोध कंडोमचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्याच्याने तुम्हाला हा एड्स सारखा विषाणू पण संसर्गजन्य होणार नाही. आणि दुसरे जे गुप्तरोग आहेत किंवा ज्याला आम्ही RTI STI असे जे लैंगिक इन्फेक्शन्स आहेत, तर तो संसर्गजन्य पण होणार नाही. आणि मला असं वाटतं की ह्या वयामध्ये तुम्ही आपण जे टेक्नॉलॉजीमध्ये नुसतं बसतो, मग वजन वाढतं, ओबेसिटीचे प्रॉब्लेम होतात, तर तुम्ही आहाराकडे, तुमच्या चांगल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे, आपल्या करिअरकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर समजा तुम्हाला समस्या उद्भवत असेल तर निश्चितच तुम्ही आमच्याकडे या, डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही नक्कीच मॅडम, आपण treatment घ्या. तरुणांना मार्गदर्शन करणारच आहोत. आणखी याच्यातले काय धोके आहेत ते टाळण्यासाठी तरुण वर्गाला काय मार्गदर्शन करता येऊ शकतं याविषयी माहिती घेऊयात, परंतु इथे घेते छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. एड्स, जनजागृती आणि सुरक्षित मातृत्व हा आजचा आपला विषय आहे. मॅडम, या विषयाच्या संदर्भात बोलत असताना तुम्ही गर्भनिरोधक साधनांचा वापर हा फार महत्वाचा भाग आहे या आजारापासून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी, ते बोलत होता, त्यावर अधिक भर द्या. येस. तर आपण आता बघितलं की HIV मध्ये सुरक्षित मातृत्वामध्ये आपण गरोदर स्त्रियांचं बघितलं, डिलिव्हरीमध्ये बघितलं, त्यांच्या नवजात शिशूंची काय काळजी घेतली जाते ते बघितलं आपण. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होतो की जेव्हा आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो, एकच प्रश्न असतो की आता काय केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी गर्भनिरोधक याच्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करतो. कारण कसं आहे की बऱ्याच वेळेस जेव्हा माता दूध पाजवते मुलांसाठी, तर तिला ती पाळी येत नाही. आणि त्याच्यामध्ये मग जर समजा आपण काही प्रिकॉशन्स घेतल्या नाहीत, गर्भनिरोधक समजा गोळ्या घेतल्या नाहीत, तर त्या तुम्ही गोळ्या घेऊ शकता. आता इंजेक्शन्स पण खूप चांगले आहेत की ज्याला आपण अंतराचे इंजेक्शन्स म्हणतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॅमिली प्लॅनिंग तर्फे. आणि ते कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात त्याच्यामध्ये. किंवा डिलिव्हरी नंतर आम्ही सिझेरियन सेक्शन हो नॉर्मल डिलिव्हरी आम्ही आता कॉपर्टी पण टाकतो, ती 10 वर्षासाठी पण राहते. जर त्यांना ती सूट झाली आणि त्रास होत नसेल तर त्या कॉपर्टी पण ते ठेवू शकतात. पण तरीही जर समजा तुम्हाला असं वाटलं, कधीही जर समजा कॉन्टॅक्ट्स किंवा लैंगिक संबंध हे करायचे असतील, तर कंडोम वापरणं कॉपर्टी असली तरी ते गरजेचं आहे. कारण कसं आहे की पार्टनर्स जर ते एकमेकांचे जोडीदार जर इन्फेक्टेड असेल तर तो इन्फेक्शन जाण्याचे खूप चान्सेस असतात. तर या गोष्टींचं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण एक स्त्री डिलिव्हर झाल्यानंतर तिच्या शरीराची जी झीज होते ती भरण्यासाठी कमीत कमी 2 वर्षाचा काळ लागतो. तर ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये तर ती प्रेग्नन्सी नाही राहिली पाहिजे. सुदैवाने जर हे मूल निगेटिव्ह असेल आणि यांचं पण तब्येत चांगली असेल तर ते विचार करून दुसरी प्रेग्नन्सी ठेवायची की नाही तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण आपल्या अनावधानाने आपण काळजी न घेता जर मूल राहिलं तर त्याचं एक प्रकारचं एक बर्डन आहे HIV कपलवर खूप जास्त होतं. तर त्याची जी काळजी आहे ती प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदरच आपण ती घेतली पाहिजे. त्याच्यासाठी ह्या गर्भनिरोधक तुमच्याकडे तांबी बसवणं, कॉपर्टी किंवा इंजेक्शन्स आहेत हार्मोन्सचे, ज्याला DMPA म्हणतो आपण, किंवा अंतरा इंजेक्शन्स आहेत, कॉन्डोम्सचे वापर करणं, किंवा आणखीन तुमच्या ज्या काही गोळ्या असतात OC पिल्स आपण म्हणतो, ज्या सूट होतात, तर त्या आपण घेतल्या पाहिजेत. आणि याचा प्रेग्नन्सीचं जे आहे ते मला असं वाटतं टाळलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न पेशंट विचारतो आम्हाला नेहमीच, आणि लोकांच्याही मनात असेल की एक मूल झालेलं आहे मॅडम, दुसरं मूल ठेवायचं किंवा नाही. तर तो बेसिकली तुमची जी शारीरिक क्षमता, रोगाची क्षमता काय आहे, तुमचं CD4 काउंट आहे काय आहे. जर समजा एक मूल जर निरोगी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचंच पालन पोषण करायचं असेल तर तुम्ही दुसरं ठेवू शकत नाही. म्हणजे ठेवायची इच्छा नसेल तर नका ठेवू, असं काही नाही. पण याच्यामध्ये जर समजा कोणाला वाटत असेल की मला कॉपर्टीने त्रास होतो, पिल्सनी त्रास होतो, तर तुम्ही जे परमनंट कुटुंब नियोजनच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, म्हणजे ज्याला आपण नसबंदी म्हणतो, तर त्याच्यामध्ये मला इथं सांगावं वाटतं की म्हणजे पुरुषांची जी नसबंदी असते तर ती आता तर बिनटाक्याची सारखी शस्त्रक्रिया असते, तर ते करू शकतात. त्याच्यामुळे स्त्रियांचं जे अवघड शस्त्रक्रिया आहे तर ती टाळल्या जाऊ शकते. तर याचा विचार करून मला वाटतं पुरुषांच्या नसबंदीसाठी सुद्धा एक प्रकारचं चांगलं प्रबोधन ह्या मार्गातून होईल, आणि तशा प्रकारे आपण ती मला वाटतं काळजी घ्यायला म्हणजे पाहिजे. 100% आपण मातेकडनं मुलांना होणार नाही याचं आपण गॅरंटी घेऊ शकतो? किती चान्सेस असतात? म्हणजे अगदी 100% नाही, याच्यामध्ये 100% होणार नाहीत. कारण फेल्युअर त्यांनी जर व्यवस्थितपणे ते वापरलं आणि त्याच्यामध्ये आणि प्लस कंडोमचा वापर केला तर जनरली जे काय 0.1-0.2% असा जो फेल्युअर रेट असतो तो सगळ्या जनरल पॉप्युलेशनसाठी आहे.
पण जर परमनंट कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जर समजा केली एखाद्या पार्टनरने वगैरे, तर मग त्याच्यामध्ये तर काहीच होऊ शकत नाही. त्यासाठी मूल चांगलं 2 वर्षाचं 5 वर्षाचं होईपर्यंत वाट बघावी आणि मग आपण करून घ्यावं की जेणेकरून म्हणजे आपल्याला परत एकंदरीतच ही माहिती असेल मॅडम आणि जागृती असेल, आपण हे 100% टाळू शकतो आणि एक चांगलं सुदृढ बालक जन्माला घालू शकतो. हो, ते पण हा आपण आहे. दिलासा देऊ. कारण कसं होतं की त्यांना ही जास्त चिंता असते की माझं दुसरं मूल हे HIV बाधितच निघालं तर मग पुढे काय, हा प्रश्नचिन्ह. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की HIVच्या ट्रीटमेंटमध्ये ह्या जातात तर त्याच्यामुळे यांना किती त्याच्यातून ते बाहेर पडतील दोन्ही पॅरेंट्स, ही एक चिंता असते. त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात की आम्हाला गर्भनिरोधक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्या पाळतो आणि कॉन्शियसली. पण काही जे पेशंट्स असतात त्यांना असं वाटतं की म्हणजे होणार नाही, आम्ही अंगावर पाजवते वगैरे असं, तर त्याच्यामुळे तसं ते गाफील राहू नका आणि काहीतरी गर्भनिरोधक वापरा आणि नेहमी लैंगिक संबंध करताना कंडोमचा वापर करणं फार गरजेचं आहे. मॅडम, एका महत्वाच्या मुद्द्याकडे जाता याचा शेवट या कार्यक्रमाचा त्याच मुद्द्याने करावा असं मला वाटतं. सध्या पिअर प्रेशर तरुण मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला सोसायटीत दिसतं. त्यातनं पालकांचा मुलांचा संवाद नसेल तर अतिशय वेगळ्या मार्गाने, चुकीच्या मार्गाने या तरुणांपर्यंत हा आजार येऊ शकतो का? सध्याची स्थिती काय आहे याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हो, आपल्याकडे जागतिक आरोग्य संघटनेने HIV आजारासाठी, HIVचं निर्मूलन करण्यासाठी 2030 पर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या आजाराचं निर्मूलन करण्यासाठी आपल्याला नवीन संसर्ग टाळायचे आहेत. आणि जसं आपण म्हटलं की नवीन संसर्ग टाळायचे असतील आणि आपल्याकडे नवीन संसर्गासाठी प्रसाराचा किंवा ह्या संसर्गाच्या प्रसाराचा प्रमुख मार्ग म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध. आणि हे असुरक्षित लैंगिक संबंध जी आपली युवा पिढी आहे म्हणजेच 18 ते 30 हा जर आपण वयोगट घेतला आणि आपल्याकडे आत्ता जे आधुनिकीकरण चाललेलं आहे किंवा जे इतर मित्रमैत्रिणींचा दबाव किंवा ड्रिंक्स आणि पार्ट्या आणि ह्याचं एक नॉर्मलायझेशन होतं आहे, तर ह्यामधून च्या प्रभावाखाली असुरक्षित संबंध येऊ शकतात. तर पालकांनी आणि विशेषतः घरातल्या स्त्रियांनी आपल्या या वयोगटातल्या मुला-मुलींना सांगण्याची गरज असते की काय चांगलं वर्तन आहे आणि काय वर्तन आपण टाळलं पाहिजे. मुख्य म्हणजे पालकांचा मुलांचा संवाद फार आवश्यक आहे. पण मॅडम, आपलं उद्दिष्ट काय आहे? आपल्याकडे वेळ फार कमी आहे, पण मला वाटतं आता उद्दिष्ट काय आहे, आजची स्थिती काय आहे त्याच्यावर जरा प्रकाश टाकूया. HIVच्या आजाराच्या संदर्भामध्ये आपल्याकडे भारतामध्ये 2030 पर्यंत आणि त्याच्या अगोदर 95% जे बाधित आहेत त्यांना त्यांचा आजार झालेला आहे हे कळणं. जे HIV बाधित आढळून येतात त्यांच्यापैकी 95% जण ART उपचारावर येणं आणि जे ART उपचारावर असतील त्यांच्यापैकी 95% लोक त्यांच्यामधला व्हायरस किंवा विषाणूची संख्या नियंत्रित राहणं, हे आपल्याकडे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. भारतामध्ये हे उद्दिष्ट आपण 76% लोकांना त्यांचं HIV बाधा माहिती आहे, म्हणजे 24% लोकांना अजूनही त्यांना HIV संसर्ग झालेला आहे हे माहीत नाहीये. 84% लोक उपचारावर आहेत आणि त्यातल्या 84% लोकांचा आजार नियंत्रणात आहे. म्हणजे तशी दिलासादायक स्थिती आहे. त्यामुळे आपण थोडंसं याच्याकडे जागृत दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. कसा वाटला कार्यक्रम? अवश्य प्रतिक्रिया कळवा या पत्त्यावर. आमचा फेसबुक आहे, आमच्या फेसबुक आयडी किंवा ईमेल आयडी या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधा किंवा आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा. आपला ईमेल आयडी आपल्याला माहितीच आहे. मॅडम, आज आपण दोघी आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.